1000 कोटीची प्रॉपर्टी पण समाधान नाही त्या सोमळ्याला. काय पैसे खाईल का ते? चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येत असतं का त्या श्रीमंताला, फुगीर तोंड्याला? समाधान नाही त्याच्याकडे, समाधान. त्याला बायको त्याची नीट बोलत नाही, त्याची पोरं बुट हरपून येते. काय करायचे त्याचे पैसे? चुलीत घालायचे का? भाषा कळायली का माझी मराठवाड्यातली? त्याचे पोट्टे रातच्या 2 वाजता बुट हरपून यायले, चपला हरपून यायले तर, आणि म्हणे 1000 कोटीची प्रॉपर्टी. काय फुगतो का लोकांना त्याच्यात? काय समाधान नाही ना तुझ्याकडे? समाधान ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. ब्रह्मांडाच्या मालकाकडे समाधान नव्हतं, सुख नव्हतं, आणि सुख संतांनी दिले. वरी सुख नव्हतं, फार मोठी नगरी वरी वैकुंठ नगरी, पण सुख नसल्यामुळे संतांच्या घरी सुख भोगण्यासाठी आलाय. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. सुख नव्हतं, अजून ते सुख संपलेलं नाही. देवाला सुख देण्याची ताकद ज्या संतात आहे, ती संत किती मोठी असतील कल्पना करा ना. तुम्हाला थोडस चांगलं माहित असेल, चांगलं म्हणजे चांगलंच माहित असेल. घराघरात राजकारणी झालेत बारके बारके. आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, महामंत्री असेल, यांचा प्रचार कोण करीत असते? त्यांचे कार्यकर्ते. एकटाच नेता जर रस्त्याने फिरला त्याला कोणी विचारीन? त्याच्या भोवताल कार्यकर्ते लागतात का नाही? मग हे कार्यकर्ते त्याचे प्रचार प्रमुख असतात. लोकांना सांगतात, अरे हा माणूस आमकाय, याला मतदान करा. असे कार्यकर्ते त्याचा प्रचार करतात. तसा विटेवरचा मालक हा मोठा केलाय, हा संतांनी केलाय. राजे हो, देवाला देव पण देण्याची ताकद संतात. या भारत देशाची संस्कृती संतांमुळे टिकून आहे. या भारत देशाची संस्कृती संतांमुळे टिकून आहे. याच्या पलीकडे सांगायचं झालं तर तुम्ही आम्ही माणूस म्हणून जर जगत असोल तर या संतांची कृपा आहे. सज्जनांनो, या भारत देशात, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र देशात संतांनी जर अवतार घेतला नसता, संत जर जन्माला आले नसते, तर आपल्यात आणि रानातल्या पशुत एक तिळ मात्र फरक राहिला नसता. आपण माणसं असून सुद्धा जनावरासारखी फिरलो असतो, जनावरासारखी वागलो असतो, उसातल्या जंगलातल्या डुकरासारखी वागलो असतो आपण. आपल्याला माणूस पण जर कोणी दिला असेल तर या संतांनी दिले, आणि या संतांचे अमोघ उपकार आहेत आपल्यावर, अमोघ उपकार.
संतांचे फार उपकार आहेत. किती मोठे संत तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. विठला विठला विठला. संतांचा महिमा किती मोठा आहे तुमच्या समोर 2 मिनिटात. अरे वा, आता म्हणणार नाही. महाराजांच्या प्रसादासाठी 30-31 क्विंटल गव्हाचा आटा लागतोय. त्याच्यासाठी तांदूळ वेगळे असतील, त्याच्यासाठी तरकारी वेगळी असेल, भाजीपाला वेगळा असेल. महाराज मला सांगा बरं, जिल्हा तुमचा असो की माझाही जिल्हा असो, माझ्याही जिल्ह्यातला आणि तुमच्याही जिल्ह्यातला कोणता जरी श्रीमंत मेला तर त्याच्या पुण्यतिथीला इतकं भंडारा होईल का? आणि तो 100 क्विंटल आट्याचा भंडारा करील, पण लोक खातील का? खाऊ शकता तुम्ही त्या श्रद्धेने? नाही खाऊ शकत. महाराज, हाही अलौकिक महिमा आहे. गेल्या 18 वर्षापासनं एवढ्या जोमानं, इतक्या श्रद्धेनं, इतक्या भावयुक्त अंतकरणाने तुम्ही एवढा मोठा भंडारा करता. प्रत्येकाच्या समोर पाण्याचा ग्लास जातोय, व्यवस्थित त्याच्याशी वाढ होती, परिसरातली लोक हे बघण्यासाठी येतात. इतक्या श्रद्धेनं तुम्ही करता. महाराज, ही सर्वात मोठी जर चेतना असेल, ही शक्ती असेल, तर ही सद्गुरू काशीनाथ महाराजांची आहे. त्या पुण्य पावन महात्म्याच्या समाधीतून तुम्हाला ऊर्जा मिळते, ती ताकद मिळती, ते करण्याचा भाव तुमचा प्रगट होतो. तो महाराजांपासून विटेवरचा मालक तुम्हाला तू जागरूकता देतो की करा, या महात्म्याचा उत्सव तुम्ही मोठा करा. हे तुम्हाला पंढरपुरातल्या मालकांचा संकेत आहे. हाही महिमाच आहे. किती मोठी संत असतात पहा. एक अनगडशा नावाचा फकीर आहे. फकीर हा शक्यतो इस्लाम धर्मातला असतो, मुस्लिम समाजातला असतो फकीर. त्या फकीराच्या अंगावर हिरव्या रंगाची कपडी असतात, कापडं असतात, कपडी बांधलेली असती. त्याच्या हातात एक भिक्षा मागण्याचं एक कटोर असतं. ते ताडाच्या झाडाचं असते. ताड एक उंच झाड असते. त्याच्या मधल्या गाभ्यापासून तयार केलेलं ते कटोर असते. त्याच्या हातात एक मोराची पेंढी असती, मोराच्या पंखाची पिसाची पेंढी असते, आणि एक लोखंडी चिमटा असतो. महिमा बघा संतांचा किती मोठा आहे. एके दिवशी हा फकीर एका वट्यावर बसलेला आहे. त्या फकीराच्या सानिध्यात या महाराष्ट्राच्या मातीतली एक पवित्र जुनाट एक स्त्री आलेली आहे. ती स्त्री देहूतल्या मालकांची श्रोता होती. आणि जाता येता त्या वट्यावरनं त्या दगडावर बसल्याच्या नंतर तो फकीर त्या माथारीला पाहत होता. त्या माथारीच्या समोरून कोणी गळ्यात तुळशीची माळ घातलेला एखाद्या व्यक्ती आला की ती माथारी त्याला नमस्कार करायची. पण फकीरानं एके दिवशी तिला विचारलं, ए बुड्डी. तो हिंदीत बोलत होता, मी मराठीत बोलतोय. हे म्हातारी, तू बऱ्यापैकी लोकांना नमस्कार करते, मला का करत नाही? तिनं सांगितलं, वारकरी संप्रदायामध्ये नम्र माणसांना नमस्कार केला पाहिजे. या संप्रदायाचं ब्रीद आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. म्हातारीने उलट प्रश्न केला, फकीर तुम्ही मला का नमस्कार करत नाहीत? तो फकीर शांत राहिला. हे कुछ बुड्ढी को बोले, कुछ समझता नहीं बोले बुड्ढी को, कुछ भी बातें करती बोले, मैं क्यों पैर छू बोले उनके, मैं फकीर हूं. आणि तो फकीर काय सामान्य फकीर नव्हता, दुकानात धुपन काढणारा. तो फकीर होता.
फकीर हा ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा असतो, पण कोणताही फकीर नाही. बराच काळ निघून गेला. असं वाटत होतं त्या फकीराला की म्हातारी मला बोलेल, माझ्या पुढे झुकेल. नाही, ती वारकरी म्हातारी होती. एके दिवशी स्वतःहून फकीराने विचारलं, हे बुड्ढी, तू मानती नहीं मुझे? नहीं बोले, नहीं मानती, नहीं मानती. क्यों नहीं मानती? अरे तू किसी के पैर नहीं छूता बोले, इसीलिए मैं नहीं जो मानती आपको. या संप्रदायात नम्रता अत्यंत गरजेची आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ध्यान ब्रह्म भोग ब्रह्म. या संप्रदायात नम्रतेला किंमत आहे. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, तेरे कोणी रे अनंता, तेरे कोणी रे अनंता. विश्वाच्या मालकाला आपलंसं करायचं असेल तर नम्रता अंतकरणात लागते. वगैरे माणसांना किंमत नसते. या पवित्र भारत देशाची संस्कृती आहे लवचिक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील. नम्र माणसाला किंमत आहे. ताठर माणसाला किंमत नाही, फुगिऱ्याला किंमत नाही, दांभिकाला किंमत नाही. असू द्या त्याच्याकडे किती पैसे. रावण फार श्रीमंत होता. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येतं. काय कोणाची माय वेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. एवढा श्रीमंत रावण. अशा 7 कोटी चौकटी होत्या, पण कोणाच्या पुढे वाकत नव्हता. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं दुपारी 2:18 दक्षिणेच्या मालकाला सांगून रावण आपटू आपटू हाणला. तितकं सोनं आहे का आपल्याकडं? 7 कोटी घर सोन्याचे असणारा रावण नम्र नसल्यामुळे आपटू आपटू हाणला. आपल्याकडे एक चौकट नाही, तर आपल्याला तर मधात घुसू हानील. आपल्याकडे किती नम्रता पाहिजे, किती नम्रता पाहिजे. नम्र नसल्यामुळे रावणाचं वाजलंय. रावण काळाला जुमानीत नव्हता. रावण वेळेला जुमानीत नव्हता. रावण कुणाला मानित नव्हता. रावण मीच मोठा आहे असं म्हणत होता. या संप्रदायाला मान्यता नाही. या संप्रदायात किती जरी मोठा असला तर तो सर्वसामान्याला मानित असेल याचा अर्थ तो नम्र आहे आणि म्हणून त्याला किंमत असते. म्हातारीनं सांगितलं, अरे तू वाकत नाहीस कोणाच्या पुढं. फकीराने आपली व्यथा मांडली. काय त्यांचा महिमा सांगतोय. व्यथा मांडली. हे म्हातारी, हे बुड्ढी, मैं इसीलिए किसी के पैर नहीं छूता, ए मेरा कटोरा कोई भर के नहीं देता. फकीराच्या पास जवळ एक कटोरं होतं. कटोरं, आणि त्या कटोऱ्यामध्ये वजनी 2.5 किलो ज्वारी, 2.5 किलो बाजरी, 2.5 किलो गहू, 2.5 किलो तुरी, 2.5 किलो हरभरा, याच्यावरी काही बसत नव्हतं. पण बुड्ढी, मेरा ये कटोरा कोई भर के नहीं देता, इसीलिए मैं किसी के पैर नहीं छूता.
म्हातारी म्हातारी होती ती, गळ्यामध्ये तुळशीची माळ होती. ती तुकोबारायची श्रोता होती. माझ्या देहूतल्या मालकांची कीर्तन ऐकणारी सात्विक सदाचारी पुण्यशील म्हातारी होती ती. ती भंगिरेच ऐकत नव्हती. तुम्ही कोणाचं ऐकत आहे? याच्याकरता आपला उद्धार नाही. आध्यात्मिक क्षेत्रात ज्याची पकड आहे, ज्याचं आचरण गोड आहे, वारकरी संप्रदायावर ज्याची निष्ठा आहे, अशा लोकांचे चिंतन ऐक जा, तर तुमचा उद्धार. तुम्ही भंगिऱ्याचं ऐकल्या तुमच्या घराला कुपाटी लागन. विठाला विठाला विठाला. 60-65 वर्षाची जिंदगी आहे, 60-65 वर्षाचं आयुष्य आहे. नालायकाला वेळ देण्यात घालू नका. वेळ आपल्या लेकरा बाळांना द्या, बायका पोरांना द्या, आई वडिलांना द्या, गोरगरिबासाठी वेळ द्या, आपल्या कामासाठी वेळ द्या, आणि रिकामा वेळ आपल्या संस्कृतीसाठी द्या, आपल्या धर्मासाठी द्या, आपल्या संतांसाठी द्या. नालायकाला रिकाम्या वेळात फोनवर चॅटिंग करण्यात वेळ घालू नका. काळ उशाला बसलेला आहे. येऊन या काळ बैसला से उषा, येऊन या काळ बैसला से उषा, आधा दोष कैसा डोळे आता. या काळ बैसला से उषा, झाकीतो शिकैसा डोळे आता. यम उशाला बसलाय प्रत्येकाच्या. राजे हो, आपण आयुष्याचा बॉन्ड घेऊन आलोत. कोणाला 50 वर्षाचं आयुष्य असेल, कोणाला 55 असेल, 60 असेल, 65 असेल, 70 असेल, 75 असेल, 80 असेल, 90 असेल, पण माहित नाही आपल्याला. ते बॉन्डवर लिहिलेलं आहे शेखर बुवा, बॉन्डवर लिहिलंय. ते बॉन्ड फक्त यमालाच कळतोय विकासजी, नाही कळत कोणाला. तुमच्या खात्यावर किती पैसे ते एटीएम मध्ये घातल्या, तुम्ही नुसते पैसे टाईप करा, त्याच्यात 10,000 असतील आणि 15,000 केलं की ते कार्ड फेकून देते मशीन. मालकाला जरी अक्कल नसेल तरी मशीनला अक्कल आहे. याच्यात तू 10,000 आहेत, 15,000 कस काय टाकले, मशीनला अक्कल आहे, यमाला अक्कल आहे. बाळू तुला किती आयुष्य आहे? गिरगावचा बाळू अमरावतीहून घरी जाईल, शाश्वती आहे का माझी? नाही 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 नाही, माझी हिम्मत नाही ती. माशी पाखू पाखडे तव हे सरे